9000 वजा 7999 म्हणजे जेव्हा वर शून्य येतो आणि तुम्हाला वजाबाकी करायची असते तेव्हा त्या गणिताला थोडासा वेळ लागतो आणि तुम्हाला काय वाटतं की ते थोडंसं अवघड वाटतं. पण जेव्हा स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला एका प्रश्नासाठी फक्त 1.5 मिनिट किंवा 1 मिनिट असतो तेव्हा कमी वेळेत उत्तर काढण्यासाठी तुम्हाला एक क्लुप्ती सांगते मी. हे फक्त स्पर्धा परीक्षेच्या वेळेस जेव्हा तुम्हाला पर्याय पण दिलेले असतात तेव्हा तुम्ही वापरू शकता. तर आता आपल्याला हातचा वगैरे घ्यावा लागेल. त्यापेक्षा सोपी पद्धत याच्यामधून एक वजा करायचा. किती उरतात? 8999 बरोबर. नंतर याच्यातून सुद्धा एक मायनस करायचा, वजा करायचा. 7999 बरोबर. आता आपण सरळ सरळ याची वजाबाकी करूया. 9तून 8 गेले 9तून 9 9तून 9 8तून 7 1001. आता बघूया याचं उत्तर ते. आता याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? हातचे घ्यावे लागतील. मग आपण इथून शून्याला म्हणजे इथून एक हातचा याला घेऊ म्हणजे 10. इथं राहिले 8. नंतर या 10 मधून याला एक हातचा जाईल. इथे किती राहिले? या 10 मधून याला हातचा जाईल. इथे किती राहिले? 10. आता करूया मग वजाबाकी. 10 मधून 9 गेले 9 मधून 9 गेले 9 मधून 9 गेले 8 मधून 7 गेले बरोबर. आलं की नाही? आलं ना उत्तर? आता तुमच्यापैकी एक जण हे करून दाखवायचं की हे म्हणजे तुम्हाला या पद्धतीने समजत आहे का? चालेल? मी आवडली ना?